2013ला प्रदर्शित झालेला दिग्दर्शक रवी जाधव यांचा बालक पालक चित्रपट. चला करूया चित्रपटाला सुरुवात. अविनाश त्याच्या मुलाला श्लोकला मारत असतो. त्याची बायको दार उघडायला सांगते. श्लोकला शिकण्यासाठीच्या सगळ्या सुविधा पुरवलेल्या असतात, पण अविनाशला श्लोककडे अडल्ट डीव्हीडी सापडतात. अविनाश बाहेर येऊन डीव्हीडी बायकोला दाखवतो. अविनाश सांगतो त्याच्या शाळेत जाऊन बघावं लागेल. त्याच्या बायकोला शाळेचे दिवस आठवतात. शाळेत 6 परीक्षेचा शेवटचा पेपर सुरू असतो. डॉली गावस्कर, भाग्या रेगे, आरती पुराणिक म्हणजे चिव, अविनाश गंधे, अव्या, एकाच चाळीत राहणारी मुलं, आठवणीत राहणारी त्यांची मैत्री. पेपर संपून दिवाळीची सुट्टी लागलेली असते. मुलं दंगामस्ती करत चाळीत येतात. त्यांच्याबरोबर राहणारी ज्योतिताई चाळ सोडून जात असल्याचं त्यांना कळतं. कदम काका आव्याला आई बाबा लेट येणार आहेत असं सांगतात. घरीच बस असंही सांगतात. तेवढ्यात एका काकूंचं बोलणं मुलांच्या कानावर पडतं. शारदेच्या मुलीनं शेण खाल्लं. याचा अर्थ मुलांना कळतच नाही. मुलं त्याचा शोध घ्यायचं ठरवतात. डिक्शनरी चाळतात. जीव व भाग्या त्यांच्या आई वडिलांना विचारतात. परिणाम थोबाडीत बसणे. मुलांना उत्तर मिळत नाही म्हणून ते भाग्याच्या मित्राला भेटायला जातात. विशू अभ्यासात कमी, पण त्याचं जिके मात्र अफाट. विशूचं प्रेम चाळीतल्या संपदावर असतं. तिचं नाव त्याने हातावर कोरलेलं असतं, पण त्यातही चुका. नाव तयार होतं सानपाडा. मुलं त्याला विचारतात, शेण खाणे म्हणजे काय? तो सांगतो, 1 ते 9वी बेसिक अभ्यास करावा लागेल. सगळे सिक्रेट जागेवर भेटतात. डिंचॅक डिंचॅक. तो तिथे त्यांना अडल्ट मॅगझिन देतो. मुलांचं कुतूहल वाढलेलं असतं. चाळीत आल्यावर कुणी कपाटाखाली, कुणी चाळीतल्या पाईपमध्ये पुस्तकं दडवून ठेवतात. सिक्रेटली त्यांचं वाचन करायला लागतात. एक दिवस कदम काका अवीला पायथा पकडतात. काकांना अवीचं वागणं खटकतं. ते त्याच्या वडिलांना सांगण्याचा प्रयत्न करतात, पण वडील त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात. दुसऱ्या दिवशी विशू नवीन मॅगझिन घेऊन चाळीत येतो. तिथे तो नेहाताईला डान्स करताना पाहतो. ती त्याला आवडते. मुलांनी वाचनाची जागा चेंज केलेली असते. तो त्यांच्या मित्रांना ती आवडल्याचं सांगतो. मुलं, ती आमची ताई आहे असं सांगतात. विशू त्यांना सांगतो, ताई वगैरे असं काही नसतं. जे असतं ते फक्त एक नर आणि मादी. विशू आता वाचन झाल्यावर प्रॅक्टिकलचा अभ्यास करायचा असं सांगतो. रात्री मुलं चाळीतल्या प्रत्येक दरवाजाला कान लावतात, पण म्हणावं तसं काहीच कळत नाही. मुलांचं कुतूहल आणखीनच वाढलेलं असतं. विशू सांगतो, नवीन लग्न झालेलं जोडपं हे रोजच करतं. संपदाच्या भावाचं लग्न नुकतंच झालेलं असतं. ते तिथे लपून बघायला जातात. अचानक दिवाळीचा फटाका फुटल्याने त्यांना तिथून पळ काढावा लागतो. विशू सगळ्यांना सांगतो, आपला हा प्लॅन तर फसला, पण आपण ब्ल्यू फिल्मची सीडी आणून ती बघू शकतो. विशू त्यांना पवित्र व्हिडिओ पॅलेसचं नाव सुचवतो. भाग्या व अव्या तिथे जातात, पण सीडी न मागता परत येतात. शेजारची काकू नेहाला तिच्या मेकअप वरून बोलते. चाळीत एकीने रंग उधळलेत, त्यात आता दुसरी नको असं सांगते. नेहा तिला सडेतोड उत्तर देते. काळाप्रमाणे बदलणाऱ्याला लोक स्मार्ट म्हणतात. इथे अव्या भाग्याच्या व्हिडिओ पॅलेसमध्ये फेऱ्या चालू असतात. शेवटी भाग्या व्हीसीआर व 3 कॅसेटचे किती होतील हे विचारतोच. कॅसेटसाठी 115 रुपये हवे असतात. घरी येऊन वर्गणीच्या नावाखाली वडिलांकडून पैसे मागतात. बक्षीस मिळालेले पैसे, जमवलेले पैसे सगळे एकत्र करून व्हिडिओ पॅलेसमध्ये जातात. 115 रुपयात व्हीसीआर व स्पेशल कॅसेट घेऊन जातात. लपून छपून चाळीत येतात. ते सगळे अव्याच्या घरी येतात. मुलांनी कॅसेट लावलेली असते. मुलांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलतात. चिव तिथून शी म्हणून घरी येते. चिव डॉलीला सांगते, तिला तर हे सगळं बघून उलटी आली. डॉली तिला सांगते, घरी हे कुणाला सांगू नकोस. अव्या व भाग्या कॅसेट आणि व्हीसीआर परत द्यायला जातात. मालकाला ते हे कुणाला सांगू नको असं सांगतात. मालकही सांगतो, हे इथे मिळतं, हे तुम्ही कुणाला सांगू नका. शेण खाणं म्हणजे काय याचा अर्थ त्यांना कळलेला असतो. डॉली म्हणते, जे बघायचं होतं ते आता आपण बघितलंय. पुढची वेळ आता कधीच येणार नाही. आपण खेळ विसरलोय असं म्हणत डॉली तिथून निघून जाते. अव्या भाग्या विशूला जाऊन भेटतात. विशू त्यांना सांगतो, ही गोष्ट मुलींबरोबर बघायची नसतेच. मुलींचं प्रेम असेल तर त्या स्वतः डिंचॅक बघायला तयार होतील. चिवला ते बघायचं असतं. आता आव्याला ती आवडायला लागते. भाग्याला नेहा आवडायला लागते. भाग्याची भाषा आता बदललेली असते. तो आता तिला आयटम बॉम्ब म्हणतो. हळूहळू नेहाच्या पुढे पुढे करायला लागतो. चाळीत पिक्चर बघण्याच्या वेळी अव्या चिवचा हात पकडतो. चिवला याचा राग येतो. चिव अव्याबरोबर भांडण करून तिकडून निघून जाते. इथे भाग्या नेहाला आय लव्ह यू म्हणतो. ही गोष्ट नेहा कदम काकांना सांगते. कदम काका भाग्याच्या बाबांना सांगण्याचा प्रयत्न करतात. त्याचे वडील ऐकून घ्यायला तयारच नसतात. नाजूक विषयाला समजवायचं तरी कसं, हा मोठा प्रश्न कदम काकांना पडलेला असतो. काका पाईप जवळ येऊन पुस्तकं बाहेर काढतात. मुलं एकटी राहायला लागलेली असतात. त्यांच्यातली मैत्री हरवलेली असते. दुसऱ्या दिवशी कदम काकांना चाळीत विशू येताना दिसतो.
त्याच्याकडे त्यांना अडल्ट मॅगझिन सापडतात. स्वतःकडचं मॅगझिन ते विशूला दाखवतात. नेहा चिऊला घरासाठी आणि स्पेशल कॅसेट बघण्यासाठी अव्याला स्माईल द्यायला सांगते. सगळे अव्याच्या घरी एकत्र जमतात. काका आत येतात. काका म्हणतात, आजकाल तुम्ही छोटा जवान, अलीबाबा यासारखे सिनेमा पाहत नाहीत. व्हिडिओ पॅलेसवाल्या रमेशकडून कळलं, मोठ्यांचा सिनेमा लावा, मीही बघतो तुमच्या बरोबर. काका समजावतात, हे सगळं समजून घेण्याचं तुमचं वय नाही. असल्या कॅसेटमधून किळसवाणा प्रकार दाखवला जातो. या नाजूक भावना वयात येण्याच्या अगोदर तुम्ही हरवून बसाल. याला मोठेही तेवढेच जबाबदार आहेत. चूक तुमची नाही. तुम्हाला पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही बाहेर शोधायला सुरुवात केली. तुमच्या मनातले प्रश्न तुम्ही पुढाकार घेऊन आई वडिलांना विचारले पाहिजेत. आई वडिलांची मैत्री फार गरजेची आहे. हीच काळाची गरज आहे. अव्या व भाग्या तसा प्रयत्नही करतात. तरीही काही बदल झालेला नसतो. मनातले प्रश्न मनातच राहून जातात. चित्रपटाच्या सुरुवातीचा सीन डॉली व अव्या आपल्या मुलाबद्दल बोलत असतात. डॉली अव्याला सांगते, श्लोक बरोबर विशू 24 तास असतो. सीडी, डीव्हीडीज, मोबाईल, इंटरनेटच्या स्वरूपात. जे त्यांच्या डोक्यात ऑलरेडी केलंय ते आता आपण बाहेर काढू शकत नाही. ही मज्जा नाही, हे एक ज्ञान आहे. हे आपण त्यांना समजवायला पाहिजे. अवी म्हणतो, काय चुकलंय हे न सांगता काय बरोबर आहे हे सांगणाऱ्या मित्राची त्यांना गरज जास्त आहे.